ग्रंथराज वेदांत शिरोमणी पारायण आणि वांगे भाकरी प्रसादाचे अन्न वाटप। भोसलेवाडी येथे एकनाथ षष्ठी आणि गोपालनाथ महाराज उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न। भोसलेवाडी येथे एकनाथ षष्ठी निमित्ताने भव्य वांगे भाकरी प्रसाद सोहळा आणि ग्रंथराज वेदांत शिरोमणी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी भोसलेवाडीत उपस्थित होतात। भोसलेवाडी हे पंचक्रोशीत एकमेव गाव आहे जिथे एकनाथ षष्ठीच्या निमित्ताने वांगे भाकरी प्रसाद वाटपाची परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे। ही परंपरा सुमारे 181 वर्ष झाली आज अखेरपर्यंत अखंडपणे चालू आहे। एकनाथ षष्ठीपासून हा उत्सव सुरू होतो। सुमारे 3 दिवस विविध भजन कीर्तन या धार्मिक कार्यक्रमासोबत आणि ग्रामीण खेळही आयोजित केले जातात। इथला प्रसाद म्हणजे वांगी भाकरी खूप स्वादिष्ट असतो, त्यामुळे दूरदूरून लोक आपल्या कुटुंबासह इथे महाप्रसाद घेण्यासाठी आवर्जून येतात। या दिवशी गावातील प्रत्येक घरातून भाकरी आणली जाते। मंदिरात एकत्र करून भाकऱ्या आणि वांग्याची भाजी तयार केली जाते। भाविक मोठ्या भक्तिभावाने हा प्रसाद स्वीकारतात। गावकरी आणि स्वयंसेवकाच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे पार पडत असून श्रद्धाळूंच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भोसलेवाडीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। या पवित्र सोहळ्यानिमित्त परम सद्गुरू श्री गोपालनाथ महाराजांनी श्रीमंत सरदार गणोजीराजे भोसले यांच्या समवेत लिहिलेल्या ग्रंथराज वेदांत शिरोमणी या महान आध्यात्मिक ग्रंथाच्या 2007व्या वर्धापन दिनानिमित्त पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। शके 1668 मध्ये येथेच हा ग्रंथ पूर्ण झाला असून 9209 ओव्यांचा हा अद्वितीय ग्रंथ वेदांत तत्वज्ञानाचा मौल्यवान खजिना आहे। गुरुवार 13 मार्च 2025 ते गुरुवार 20 मार्च 2025 या कालावधीत हरिभक्तपरायण विजय महाराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पारायण सोहळा संपन्न झाला। पाठवते भाकरीच्या प्रसादा दिवशी राष्ट्रवादी कराडचे युवा नेते माननीय सागर पाटील दादा यांनी येथे भेट देऊन दर्शन आणि महाप्रसाद घेतला। कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनीही या ठिकाणी दर्शन आणि महाप्रसाद घेतला। यावेळी देवस्थानच्या वतीने सागर पाटील आणि मनोजदादा घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महेश बाबा जाधव, मीनाक्षी पोळ, वैशाली मांढरे, वनिता सुर्वे, शंकरराव शेजवळ इत्यादींचा सत्कारही करण्यात आला। या दोन्ही सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। परब्रह्म श्री गोपालनाथ महाराज की जय, जयघोष आणि जयजयकार जयघोषात आणि आध्यात्मिक वातावरणात भाविकांना हा अनोखा सोहळा अनुभवला। भोसलेवाडीतील या ऐतिहासिक व आध्यात्मिक परंपरेचे जतन हे येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। एकनाथ षष्ठी उत्सव परब्रह्म सद्गुरू गोपालनाथ महाराज मंदिर भोसलेवाडी ग्रंथराज वेदांत शिरोमणी पारायण प्रारंभ। व्यासपीठ चालक हरिभक्त परायण श्री मधुकर महाराज दीक्षित, मसूर
श्री विजय अप्पा यांचे श्रीपाद महाराज आणि सर्व यांचं सर्वांचं आम्ही आमच्या भोसलेवाडी ग्रामस्थ आणि देवस्थानातर्फे प्रथमतः हार्दिक स्वागत करतो। जे या 3 दिवसामध्ये अखंड विषय